श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा प्रथमोध्याय. श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा कथारंभ. वेदधर्म मुनींचा सत्शिष्य दीपक एके दिवशी त्यांना विचारता झाला की मोठमोठे सिद्ध महात्मे ज्याला वंदन करतात व ज्याचे सर्वश्रेष्ठ महात्म्य वर्णन करतात असे श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेय नाव असलेले कोण देव आहेत. शिष्याचा प्रश्न ऐकून वेदधर्म ऋषी म्हणाले, दीपका, या भूतलावर तू मोठा धन्य व कृतकृत्य असून अत्यंत भाग्यवानही आहेस. कारण श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेयांचे महात्म्य श्रवण करण्याची उत्तम बुद्धी तुला उत्पन्न झाली आहे. परमेश्वर श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेयांचे श्रेष्ठ व पापनाशक असे महात्म्य तुला सांगतो. हे महात्म्य श्री सद्गुरु सत्यदत्त पूजनातून व्यक्त होणारे असून सर्वांना तत्काळ सिद्धी देणारे आहे. कलियुगाला सुरुवात झाली आहे हे जाणून शौनकादी महर्षींनी सद्गती प्राप्त होण्यासाठी 1000 वर्षे चालणारा सत्रयाग सुरू केला. एके दिवशी सकाळी उपासना पूर्ण झाल्यानंतर मान्यवर व पुराणज्ञ सुतांच्या जवळ जाऊन आदर व भक्तीने त्यांना प्रश्न विचारला. तो असा, हे महाबुद्धिमान व सर्व शास्त्रांत निष्णात असणाऱ्या सुता, सच्चिदानंद रूप श्री सद्गुरु सत्यदत्तांचे मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्ठ आनंद देणारे महात्म्य आम्हाला सांगा. तसेच त्या प्रभूंची सर्व प्रकारची उपासनाही सांगा. त्यांच्या भक्तांना अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले आहे असे आम्ही ऐकले. सूत म्हणाले, श्रवणाची जिज्ञा असणारे ऋषी हो, आता सावधानतेने श्रवण करा. श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेय यांच्या कृपाप्रसादाने पूर्वी मला जे श्रवण झाले ते प्रभूंचे महात्म्य तुमच्या संतोषाकरिता तुम्हाला सांगतो. ते एकचित्ताने श्रवण करा. श्री सेवा दास्य भक्तीमध्ये अखंड मग्न असलेले अत्री महर्षी ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने पुत्रप्राप्तीकरिता त्रिगुणांचा अधिपती जो परमात्मा याची उपासना करण्यासाठी अनुसया पत्नीसह वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले. चित्त ताब्यात ठेवून केवळ वायुभक्षण करून गरुडासनावर बसून द्वंद्वातीत अत्रिमुनींनी मुख्य परमेश्वराचे ध्यान तसा पुत्र व्हावा म्हणून 100 वर्ष केले. अशी उपासना केल्यानंतर त्या उपासनेने ब्रह्मा, विष्णू व महेश्वर संतुष्ट झाले. तिन्ही देव आपापली चिन्हे धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमात आले. ते म्हणाले, हे अत्री ऋषी, तू सत्य संकल्प आहेस. तुझी मनोकामना पुरी होईल. ज्या तत्वाचे तू ध्यान केलेस ते आमच्यापेक्षा अन्य कोण आहे. आमच्यासारखा पुत्र व्हावा म्हणून तू उपासना केलीस. म्हणून तुझे झालेले श्रम सफल होण्याकरिता सर्व स्वरूप असा आमचा आत्माच तुला दिला आहे. अत्री मुनींना असा वर देऊन ते तिन्ही देव तात्काळ गुप्त झाले. नंतर चतुर्भुज श्री सद्गुरु दत्तात्रेय त्यांच्यासमोर प्रकट झाले. नित्यतृप्त असे भक्ताधीन असलेले श्री सद्गुरु सत्यदत्त मातापित्यास संतोष देत योगमायेसह त्यांच्या आश्रमात राहिले. मौजी बंधन इत्यादी सर्व संस्कार झालेला, वेदांगाचे अध्ययन केलेला, आश्रमधर्माचे पालन केलेला एक ब्राह्मण होता. विवेक, वैराग्य इत्यादी साधन चतुष्ट संपन्न, अभय, सत्वशुद्धी या दैवी संपत्तीने तो मुक्त होता. परंतु अनेक शास्त्रे श्रवण करून झालेल्या भ्रमामुळे त्या ब्राह्मणाच्या चित्ताला शांती नव्हती. श्री सद्गुरूंनी सांगितलेली उपासना केली असता चित्त स्थिर होते व तत्वबोध उत्पन्न होतो. म्हणून श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेयांचे ध्यान पूजन प्रयत्नपूर्वक करूनही त्याला दर्शन झाले नाही. त्यामुळे चित्त खिन्न झालेल्या विषाद शोक यांनी युक्त असलेल्या त्या ब्राह्मणास तारण्याकरिता योग श्रीमान दिगंबर श्री सद्गुरु सत्यदत्त त्यांच्यासमोर
प्रकट झाले. मनोहर मार्गशीर्ष मास, शुक्ल पक्ष, पौर्णिमा तिथी, मृग नक्षत्र, गुरुवार अशा समयी प्रदोषकाळी भगवान श्री दत्तात्रेय प्रकट झाले आणि त्या ब्राह्मणास म्हणाले, हे विप्रा, तू खिन्न असल्यासारखा दिसतो आहेस. तुझ्या खिन्नतेचे कारण काय असेल ते सर्व माझ्यासमोर सांग. तेव्हा भक्तियुक्त अंतकरणाने नम्रतापूर्वक श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांना नमस्कार करून तो ब्राह्मण म्हणाला, ज्ञानी पुरुष अनर्थापासून मुक्त होतो. या इच्छेने मी अनेक शास्त्रांचे श्रवण केले, परंतु माझा भ्रम गेला नाही. तेव्हा हे श्री सद्गुरू, श्रेयस्कर, कल्याणकारक, निर्भय व सुगम असा मार्ग कृपा करून तुम्हीच मला दाखवा. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय म्हणाले, तुझी विनंती अत्यंत योग्य आहे, म्हणून मी सांगतो ते आता लक्षपूर्वक श्रवण कर. श्रुतीने प्रतिपादन केलेले, युक्तीने सिद्ध झालेले व प्रचितीस आलेले जे सत्य तेच तुला सांगतो. मी ही ईश्वराचीच आराधना करीत आहे अशी बुद्धी ठेवून स्वधर्माचे तू पालन कर. असे केल्याने सदाचरणी माणसांना ईश्वराच्या कृपाप्रसादाचा लाभ होतो व तद्रूप श्री सद्गुरू सुलभ होतात. श्री सद्गुरूंचा उत्तम प्रसाद झाल्यानंतर जीवांच्या अज्ञानरूप प्रतिबंधाचा व दुष्ट भावनांचा नाश होऊन तत्क्षणी मुक्ती देणारे विज्ञान प्राप्त होते. सत्यव्रत, सत्यपर, त्रिसत्य, सत्याचे कारण, सत्यनिष्ठ, सत्याचेही सत्य, सत्यनेत्र व सत्यात्मक सर्व मीच आहे हे तू निश्चयपूर्वक जाण. असे एक एक अवयव चाचपून त्या अवयवासारखा हत्ती आहे असे मानणारे आंधळे हत्ती असाच आहे असे आपापसात भांडणे करतात. तसाच प्रकार अल्पज्ञ पुरुषाचा शास्त्रोघाविषयी होतो. याप्रमाणे माझ्या सांगण्याचे तत्त्व जाणून, शास्त्रसंमत असलेले शाश्वत तत्त्व जाणून श्री सद्गुरूंनी सांगितलेली उपासना करीत राहिल्यास त्या योगे तू मुक्त, कृतार्थ व सामर्थ्ययुक्त होशील. इति श्री सद्गुरू सत्यदत्त पूजा प्रथमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरू सत्यदत्त चरणारविद्याभ्याय नमः. द्वितीयोध्याय प्रारंभ. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, परमेश्वर श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांनी कथन केलेले श्रवण करून मन संतुष्ट झालेल्या त्या ब्राह्मणाने श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयास नमस्कार केला व म्हणाला, विराटापासून अश्वत्थादी स्थावरांपर्यंत ईश्वराची अनेक रूपे शास्त्रांमध्ये सांगितली आहेत. त्यांतील अर्चनीय व मोक्षसिद्धी देणारे कोण ते मला सांगा. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय म्हणाले, माझ्या कृपाप्रसादाने युक्त असलेले ते आपापल्या अधिकारानुसार फल देणारे आहेत. पण सर्वस्वरूप अशा माझ्या उपासनेमुळे चित्तातील कामक्रोधादी मलांचा नाश होतो. माझ्या कृपाप्रसादाने मूल कारण अज्ञानाचाही नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. निर्गुणाची उपासना केली असता त्या योगे सर्व इष्टप्राप्ती होऊन मुक्तीही मिळते. म्हणून हे द्विजा, तू सर्व धर्म सोडून मला शरण ये, म्हणजे दोषरहित होऊन तू मुक्त होशील व तुला पूर्ण शांती मिळेल. तुझे कल्याण असो. या श्रवणाचे मनन करून सार ग्रहण कर आणि माझ्या भक्तांमध्ये हा योग प्रयत्नपूर्वक प्रसारित कर. असे बोलून भगवान लीलेने शीघ्र अंतर्धान पावले व तो ब्राह्मण त्यांच्या उपदेशाच्या निदिध्यासाने कृतकृत्य होता झाला. सूत म्हणाले, हे ऋषी हो, वेदांतशास्त्र, श्री सद्गुरू व ईश्वर या तिघांचे सेवन आजन्म करावे. ज्ञानप्राप्तीसाठी प्रथम करावे व नंतर
कृतज्ञपणाचा दोष लागू नये म्हणून करावे. अशा प्रकारे शास्त्राज्ञा मनात आणून तो ब्राह्मण प्रेमनिर्भर होऊन श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांचे पूजन करता झाला. पौर्णिमा, संक्रांत, गुरुवार अथवा कोणत्याही शुभकाली उपोषण करून गंधपुष्पादी सर्व पूजा साहित्य जमवून विधियुक्त 7 आवरण देवतासह श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांचे पूजन करता झाला. साखर, गव्हाचा रवा व तूप हे पदार्थ समप्रमाणात पण 1.25 पट या प्रमाणात घेऊन उत्तम प्रकारे दुधात शिजवून त्यात वेलदोडे, बेदाणा, केशर इत्यादी घालून नैवेद्य तयार केला. तो नैवेद्य त्या ब्राह्मणाने श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांस अर्पण केला. आप्त बांधवांसह त्याने तो प्रसाद ग्रहण केला. याप्रमाणे त्या ब्राह्मणाने श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांचे पूजन भक्तिप्रेमाने केले व पुढेही श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांची उपासना करीत राहिल्याने त्या बलाने पुत्रेशना, वित्तेशना, लौकेशना या सर्व ऐशना सोडून इंद्रियविजयी होऊन ज्ञान, वैराग्य, सामर्थ्याच्या प्रभावाने पुनरावृत्तीविरहित अशा सायुज्य मुक्तिप्रद प्राप्त झाला. इति श्री सद्गुरू सत्यदत्त पूजा द्वितीयोध्याय. श्री सद्गुरू सत्यदत्त चरणारविद्याभ्याय नमः. तृतीयोध्याय प्रारंभ. श्री गणेशाय नमः. शौनकादी ऋषी म्हणाले, सूतजी, आपण अत्यंत बुद्धिमान व पौराणिकांमध्ये श्रेष्ठ आहात. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांचे महात्म्य आम्हाला आणखी सांगा. ते श्रवण करण्याची आमची उत्कट इच्छा आहे. सूत म्हणाले, चंद्रवंशात उत्पन्न झालेला आयु नावाचा महाबुद्धिमान, दाता व जितेंद्रिय असा एक सम्राट राजा होता. पण अपत्य नसल्याने तो दुःखी होता. मुनींनी सांगितलेले श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांचे महात्म्य श्रवण करून अत्यंत विश्वास व नम्रतापूर्वक पुत्रप्राप्तीसाठी श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांना शरण गेला. त्याला शौनक म्हणाले, हे राजेंद्रा, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांची पूजा यथाविधी कर. त्या पूजेच्या प्रभावाने तुला निश्चितच सुपुत्र प्राप्त होईल. हे सद्गुरू वाक्य ऐकून त्या राजाने एकाग्रचित्त होऊन यथाविधी तशी उपासना केली व अत्यंत भक्तीने भार्या व बंधुजनासह प्रसाद सेवन केला. नंतर त्याच्या राणीस एक दिव्य स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये महापुरुषाच्या लक्षणांनी संपन्न व तेजस्वी पुरुषाने येऊन मोठे पाणीदार मोती देऊन दूध भरलेल्या शंखाने अभिषेक केल्याचे पाहिले व हे वृत्त तिने राजा सांगितले. राजाने प्रातकालीन स्नानदान उपासना झाल्यावर हा स्वप्नाचा वृत्तांत शौनक ऋषींना सांगितला. शौनक म्हणाले, अनुसूयेच्या गर्भातील रत्न अशा श्री सद्गुरू दत्तात्रेय प्रभूंनी हे फल अर्पण केले आहे. धर्मात्मा, विष्णुभक्त, चंद्रवंशाला भूषण असा उत्तम पुत्र होईल, हे या स्वप्नातून सूचित होते. यात काहीच शंका नाही. याच वेळी हुंडासुराची कन्या तिच्या मैत्रिणीसह नंदनवनात फिरत असता स्तुतिपाठक भाट लोकांचे बोलणे तिने ऐकले. भाट परस्परांमध्ये बोलत होते की हुंडासुराचा नाश करणारा मुलगा आयुराजाला होणार आहे. हे त्यांचे भाषण तिने ऐकले व तात्काळ नगरात येऊन ते वृत्त पिता हुंडासुरास सांगितले. दुरात्मा, दुष्ट, दानव हे ऐकून आश्चर्यचकित झाला. खरोखर हा माझा शत्रू आहे.
याला प्रयत्नाने मारलाच पाहिजे असा निश्चय केला. त्या हेतूने तो राक्षस इंदुमती राणीस दुष्ट स्वप्ने दाखवू लागला. तथापि श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांनी रक्षण केलेला इंदुमती राणीचा तो भाग्यवान गर्भ नाश पावला नाही, तर दिवसेंदिवस वृद्धिंगत झाला. पूर्ण दिवस भरल्यावर शुभकाली रवी, गुरु, शुक्र, बुध व चंद्र हे 5 ग्रह उच्चस्थानी असताना अस्तंगत नसताना महाभाग्यवान पुत्रास इंदुमतीने जन्म दिला. त्या सुंदर बालकास पाहून राणी इंदुमती व राजा आयु आनंदित झाले. राजा आयुने पुत्रजन्माचा महोत्सव श्रवण करून जातकर्म संस्कार करून अनेक प्रकारे दाने दिली. इतक्यात कोणी एक दासी प्रसूतिगृहातून बाहेर आली. मायावी हुंडासुराने त्याच वेळी त्या दासीच्या अंगात प्रवेश केला. त्या बालकाला तेथून दूर नेण्याची इच्छा करणाऱ्या त्या राक्षसाने सर्वांना शीघ्र निद्रा यावी म्हणून मंत्रविद्येचा जप केला. त्यामुळे मोहित होऊन सर्व झोपले असता हुंडासूर दैत्याने खऱ्या रूपाने प्रगट होऊन त्या बालकाचे अपहरण केले. त्या बालकाला घेऊन तो आपल्या कांचन नावाच्या नगरात गेला. तिथे त्या दैत्याने आपल्या प्रिय पत्नीस बोलावून तिच्या स्वाधीन ते बालक केले व म्हणाला, हे प्रिये, तू आपल्या समक्ष या बालकाला मारून त्याचे मांस शिजवून प्रातकाळी मला खायला दे. बरे आहे असे म्हणून ती दैत्य स्त्री त्या बालकाला घेऊन स्वयंपाकघरात गेली आणि तेथे असणाऱ्या एकला नावाच्या दासीला तिने कठोरपणे आज्ञा केली, तू कोणताही विचार न करता या बालकाला मारून त्याचे मांस उत्तम प्रकारे शिजवून ते दैत्यराजास खायला दे. असे म्हणून त्या बालकाला दासीच्या हाती देऊन ती आपल्या महालात निघून गेली. नंतर दासीने ते बालक मारून शिजविण्यासाठी आचाराच्या हाती दिले. हुंडासुराची पत्नी बालकाला मारण्यासाठी विश्वासाने दासी जवळ देऊन दुसऱ्या कामासाठी निघून गेल्यावर तिथे फक्त दासी राहिली. नंतर त्या निर्दय आचार्याने नवीनच जन्मलेला त्या दिव्य बालकाला मारण्यासाठी त्याच्यावर शस्त्रप्रहार केला, पण त्यामुळे त्या बालकाला काहीच व्यथा झाली नाही. उलट श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे चक्र त्याचे रक्षण करीत असल्याने त्या आचार्याचे शस्त्रच मोडले. बालक न मरता सुरक्षित राहिलेले पाहून बालकाच्या सुदैवाने ती क्रूर एकला दासी ही एकदम शांत झाली आणि त्या आचारास म्हणाली, हे बुद्धिमान पाचका, तू या बालकाला मारू नकोस. त्याने ते कबूल केल्यावर ते दोघे बालकासह नगराबाहेर गेले आणि वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाबाहेर बालकाला ठेवून शीघ्र परत आले. नंतर त्या आचार्याने एक मृगशिशू मारून त्याचे मांस शिजवून हुंडासुराला विश्वासपूर्वक खायला दिले. त्यावेळी तो मूर्ख हुंडासूर मोठ्या आनंदाने मांस खाऊन स्वतःला कृतकृत्य समजता झाला. प्रातकाळी आश्रमाच्या बाहेर एक दिव्य बालक एकटेच निजलेले पाहून ज्ञानीपुरुषांमध्ये श्रेष्ठ असे वसिष्ठ ऋषी आश्चर्यचकित होऊन बोलू लागले, ऋषी हो, हे कुणाचे सुंदर बालक रात्री येथे कोणी आणून ठेवले समजत नाही. ते सर्व ऋषीही त्या बालकाला पाहून विस्मित झाले. नंतर त्रिकालज्ञानी वसिष्ठ ऋषी ध्यानाने सर्व जाणून बोलू लागले, हा सोमवंशातील आयुराजापासून श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे सेवेचे फल म्हणून उत्पन्न झालेला पुत्र आहे. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय याचे नित्य रक्षण करीत असल्याने हा दीर्घायू व सर्व राजलक्षणांनी संपन्न असा आहे.
हुंडासुराने हाच आपला नाश करणारा आहे हे जाणून सुतिकागृहातून याला पळवून आणला, परंतु सुदैवाने हा तेथून सुटून येथे आला आहे. असे बोलून महान तत्वज्ञानी वसिष्ठ मुनी त्या दिव्य बालकाला पाहून आत्मिक प्रेमाने मोहित झाले. मग मोठ्या दयेने दोन्ही हातांनी त्याला उचलून आपल्या आश्रमात घेऊन गेले आणि म्हणाले की श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांच्या प्रसादामुळे अमरांना व नरांना विपत्तीपासून शीघ्र मुक्त करून विजयी असा सम्राट राजा होईल. वशिष्ठ ऋषी हे बोलत असता त्यांच्यावर देवांनी पुष्पवृष्टी केली. अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्व सुस्वर गायन करू लागले. त्यावेळी आश्रमातील ऋषींनी संतुष्ट होऊन कुमारास आशीर्वाद दिला. हा बालक दीर्घायुषी व ओजबल यांनी संपन्न होवो असा आशीर्वाद दिल्यानंतर वशिष्ठ ऋषींनी शास्त्रानुसार त्याचा नामकरण विधी केला. ज्या अर्थी बालभावांनी तुझे अंतकरण केव्हाही दूषित झाले नाही, त्या अर्थी हे देववंदिता तू नहुष या नावाने प्रसिद्ध होशील. तुझे कल्याण असो. महासती अरुंधती ही वात्सल्याने त्याचे लालन पालन करून औरसपुत्राप्रमाणे नेहमी रक्षण करीती झाली. नहुषाला 11वे वर्ष लागले असता क्षत्रियाला उचित अशा विधीने त्याचे यथाशास्त्र उपनयन केले. नंतर त्याला सांगवेद व सार्थशास्त्र वशिष्ठ ऋषींनी शिकविले. सरहस्य, धनुर्वेद, विशेषत संविधान, अस्त्रविद्या, ज्ञानशास्त्र, राजनीती, इतिहास, पुराण यांचे अध्ययन त्याच्याकडून करून घेतले. याप्रमाणे विद्याग्रहण करीत असताना यथाविधी नम्रतापूर्वक शिष्यत्व स्वीकारून नहुषाने तन, मन, वाणी यांनी सद्गुरू वशिष्ठांचे सेवन भक्तिभावाने केले. यामुळे निर्मत्सर व सर्व गुणांनी पूर्ण होऊन श्री वशिष्ठांच्या कृपाप्रसादाने सर्व विद्या पारंगत झाला. इति श्री सद्गुरू सत्यदत्त पूजा तृतीयोध्याय. श्री सद्गुरू सत्यदत्त शरणार विद्याभ्याय नमः. चतुर्थोध्याय प्रारंभ. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, आजपर्यंत झालेल्या संचित पापापासून रक्षण कर. अशी एकदाच प्रार्थना करणाऱ्यांचे जो परमात्मा रक्षण करतो, अशा परमात्म्याची त्याचे नित्य चिंतन करणाऱ्या भक्ताविषयी उपेक्षा बुद्धी कशी असेल. इकडे हुंडासुराने ते अर्भक नेले असता प्रातकाली प्रस्वापिनी विद्येमुळे आलेली निद्रा दूर झाल्यावर सर्व लोक जागे झाले. राणी इंदुमतीही निद्रेतून जागी झाली. चहूकडे पाहिले, आपले बालक दिसत नाही. कोणी नेले ते कळत नाही, म्हणून अत्यंत दुःखित होऊन विलाप करू लागली. माझा सर्व लक्षणांनी युक्त देवपुत्राप्रमाणे असणारा श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांनी दिलेला व रक्षिलेला पुत्र कसा बरे नेला, कशासाठी नेला. हाय हाय, हे पुत्रा गुणनिधाना, तू कोठे आहेस. असा विलाप करताना ती राणी मूर्छित झाली. आयुराजाही ही अप्रिय वार्ता ऐकून सुतिकागृहामध्ये आला. तिथे मूर्छित पडलेल्या राणीस पाहून अतिशय विवळ व दीन होऊन विलाप करू लागला. तो म्हणाला, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांच्या प्रसादाचे फळ अक्षय असते असे मी ऐकले आहे. त्यांच्या कृपाप्रसादाने मला उत्तम व गुणवान पुत्र झाला, पण एकाएकी हे संकट कशामुळे प्राप्त झाले हेच समजत नाही. दुःख अतिरेकाने राजा पुन्हा म्हणाला, या लोकी धर्माचरणाचे फळ नाही का. तसेच
तपश्चर्या व दानाचाही काही उपयोग नाही, असे मला माझा सुपुत्र एकाएकी नाहीसा झाल्याने निश्चित वाटू लागले आहे. हे दीनवत्सला श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय, या आर्तभक्ताचे आपणच रक्षण करावे. तेव्हा श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांनी प्रेरित असे दिव्य दर्शन नारद मुनी तेथे आले. हरिभक्त नारद मुनींना येताना पाहून आयुराजा त्यांना सामोरा गेला व त्यांचे यथाविधी पूजन करून आपले दुःख त्यांना निवेदन केले. त्याचे बोलणे ऐकून नारद म्हणाले, राजा, विनश्वर पुत्रापासून तुला काय लाभ मिळणार? तसेच गृह, क्षेत्र, शरीर याचा तरी तुला काय उपयोग होणार? नित्य प्रकाशमान आनंदरूप श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय हृदयातच आहेत, त्यांनाच तू शरण जा. ज्या पुत्राकरिता तू शोक करीत आहेस त्याला मारण्याकरिता हुंडासुराने उचलून नेला असताही दैवयोगाने एका श्रेष्ठ ऋषींच्या आश्रमात तो सुरक्षित आहे. धनुर्विद्येत निपुण होऊन लवकरच तो हुंडासुराचा नाश करेल. नंतर पत्नीसह इकडे येईल. या लोकी राजसुख भोगून मर्त्य असूनही इंद्रपदाचा उपभोग घेईल, असे सांगून नारद निघून गेले व ते वृत्त राणीस सांगितले. हे प्रिये, देवऋषींची वाणी सत्य आहे, तसेच श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचा वरही सत्यच आहे. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचा प्रसाद खोटा कसा बरे होईल? म्हणून शरीर शोषण करणारा शोक तू सोडून दे. देवर्षी नारदावरील विश्वासामुळे श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे महात्म्य स्मरण करून त्यांचे पूजन करून ते राजा राणी सुखी झाले. या उपासनेच्या प्रभावाने प्रेरित झालेले मुनिश्रेष्ठ वशिष्ठ एके दिवशी नहुषाला बोलावून म्हणाले, हे नहुषा, तू आयुराजा व इंदुमती राणी यांचा पुत्र आहेस. हा मुलगा हुंडासुराला मारील हे चारणांचे बोलणे ऐकून मृत्यूच्या भीतीने तुलाच मारून टाकण्यासाठी हुंडासुराने सुतिकागृहातून उचलून घरी नेले. नंतर तुला ठार मारण्यासाठी आचार्याजवळ दिले, पण सुदैवाने त्या आचार्यालाच दया उत्पन्न होऊन त्याने तुला या आश्रमात आणून ठेवले. हे चंद्रवंशास भूषण असणाऱ्या वत्सा, तुझे पालन पोषण आजपर्यंत आमच्याकडून झाले. तथापि तू खरा क्षत्रिय आहेस, म्हणून हिंस्र पशूंचा नाश करण्यासाठी तू मृगया कर. हे आयुष्यमान महाबाहो, धनुर्विद्या निष्णांत अशा नहुषा, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय तुझे पाठीराखे असल्यामुळे तू लवकर जाऊन हुंडासुराचा नाश कर. ब्राह्मण, देव हे सर्व संकटापासून तुझे रक्षण करोत. तो हुंडासूर निष्प्रभ होवो, तुला पूर्ण विजय प्राप्त होवो, असे सांगून श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांनी त्याला युद्धाकरिता पाठविले. ज्याला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असा नहुष श्रद्धाभक्तिपूर्वक श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांना नमस्कार करून श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे स्मरण करून म्हणाला, जो गर्भधारणापासून आजपर्यंत स्नेहाने माझे रक्षण करता झाला, तो अत्रिनंदन युद्धामध्ये जय देऊन माझे रक्षण करो. याप्रमाणे बोलून तो नहुष हुंडासुराला मारण्यासाठी निघाला. त्यावेळी देवांनी पुष्पवृष्टी केली व ऋषींनी आशीर्वाद दिला. त्यावेळी इंद्राच्या आज्ञेने त्याचा सारथी मातली नहुषाजवळ रथासह येऊन म्हणाला, मला देवेंद्राने तुझ्या सहाय्यासाठी मुद्दाम पाठवले आहे, म्हणून मी आणलेल्या या दिव्य अश्व जोडलेल्या रथामध्ये बसून हुंडासुराचा तू नाश कर.
हे ऐकून नहुष आनंदित झाला व नमस्कार करून रथामध्ये बसला. वेदोक्त मंत्रांनी सिद्ध होऊन चिलखत घालून हुंडासुराला मारण्यासाठी निघाला तेव्हा त्याच्या साह्यास दैव सैनिकही निघाले. नहुषाचे सैनिक सिद्ध, गुह्यक, गंधर्व, यक्ष, विद्याधर, सर्प यांनी केलेला कलकलाट ऐकून भयभीत झालेला हुंडासूर म्हणाला, हे दूता, जा, हा मोठा कोलाहल कोठून ऐकू येत आहे ते जाणून लवकर परत ये. दूत हुंडासुराच्या आज्ञेप्रमाणे तिकडे गेला व काय आहे ते जाणून परत येऊन हुंडासुरास म्हणाला, आयुराजाचा पुत्र नहुष मोठा शूर व अजिंक्य असा इंद्राच्या रथात बसून युद्धासाठी आलेला आहे. हे ऐकून क्रुद्ध झालेल्या हुंडासुराने भार्या, दासी व आचारी यांना बोलावून विचारले, अरे, तुम्ही तो बालक मारला किंवा नाही ते खरे सांगा. तेव्हा ते म्हणाले, त्याच वेळी त्या बालकास मारले व त्याचे मांस आपण खाऊनही टाकले. खरोखर दैव हेच प्रबल आहे असे मानून ज्याची आज्ञा उग्र व कठोर आहे असा तो हुंडासूर दैत्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांनी युद्ध करण्यासाठी रणांगणावर जावे. जे कोणी भिवून राहतील त्यांना येथेच क्षणात ठार मारेन. दैत्यांना अशी आज्ञा करून तो हुंडासूर चिलखत घालून दैत्यसेनेसह नहुषाबरोबर युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर गेला. अत्यंत रागावलेला हुंडासूर गर्जना करीत नहुषासमोर येऊन म्हणाला, अरे माणसाच्या पोरा, उगीच गर्जना करू नकोस. मी मोठा प्रतापी हुंडासूर आहे. जर तू माझ्यासमोर युद्धाकरिता उभा राहशील तर या देवांसह जिवंत परत जाणार नाहीस. ते ऐकून नहुष म्हणाला, चंद्रवंशात उत्पन्न झालेल्या कोणत्याही राजाचे चरित्र असे भित्रेपणाचे कधीच असणार नाही. तू जर शूर असशील तर युद्ध कर. येथे नुसता वाचाळपणा काय कामाचा. सुरुवातीपासूनच मला मारण्यासाठी तू टपला आहेस, पण तुझाच प्राण हरण करणारा मी आहे हे लक्षात ठेव. भगवान श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय ज्याचे रक्षक आहेत अशा माझ्यावर कोणता मूर्ख हल्ला करील. असे कठोर बोलून धनुष्य आकर्ण ओढून त्यावर बाण लावून सैन्यासह ते परस्पर युद्ध करू लागले. अहोरात्र ते तुंबळ युद्ध चालले होते. त्यात पुष्कळ हत्ती घोडे घायाळ झाले, काही मृत झाले, रथ भग्न झाले. मांसरूपी कर्दमांनी युक्त अशा असुरांच्या शरीरातील रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. शेवटी श्री सद्गुरूंना वंदन करून अत्रिनंदन श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे स्मरण करून नहुषाने वासवी शक्ती हुंडासुरावर सोडली. तिच्या योगे तो असुर छिन्न भिन्न होऊन मरण पावला. यानंतर रंभेला बरोबर घेऊन अशोक सुंदरी विजयी नहुषाजवळ येऊन म्हणाली, हे नहुषा, मी तुझी धर्मपत्नी आहे, म्हणून तू माझ्याबरोबर विवाह कर. हे ऐकून नहुष म्हणाला, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांची आज्ञा असेल तरच मी तुझ्याशी विवाह करीन. हे तुला पटत असेल तर पहा. बरे आहे असे म्हणून आनंदाने ती त्याच्या रथात बसली. नहुषाने वसिष्ठ ऋषींकडे येऊन सर्व वृत्त त्यांना कथन केले. ते ऐकून आनंदित झालेले वसिष्ठ महर्षी सुलग्नसमयी अशोक सुंदरी व नहुष यांचा विवाह करते झाले. नंतर त्यांनी नहुष व पत्नी यांना मातापित्यास भेटण्यासाठी जाण्याची आज्ञा दिली. वसिष्ठ ऋषींना नमस्कार करून प्रभेसह प्रगट होणाऱ्या सूर्याप्रमाणे आपल्या भार्येसह रथारूढ होऊन नहुष मातापित्याकडे येऊन त्यांना नमस्कार करून त्यांचा शोक नाहीसा करता झाला. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांची कृपा व सद्गुरू वचन यांची आठवण होऊन रतिमदनाप्रमाणे असलेल्या आपल्या सुनेला व मुलाला पाहून राजा राणी आनंदित झाले. आयुराजाने त्या नहुषाचा यथाविधी राज्याभिषेक केला व त्या राज्याचे रक्षण
नहुषाने उत्तम प्रकारे यथाशास्त्र केले. सम्राट नहुष इहलोकी उत्तम सुख भोगून त्याच देहाने चिरकालपर्यंत इंद्रपदाचाही उपभोग घेता झाला. नंतर आयुराजाने यथाशास्त्र वानप्रस्थाश्रम स्वीकारून पत्नीसह वनामध्ये वास्तव्य केले. नंतर आयुराजा राणी अत्रितनय श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या नित्य ध्यान प्रभावाने अक्षय अशा सायुज्य मुक्तिप्रद प्राप्त झाला. अर्थार्थी भक्त नहुषही श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांची उपासना करून सर्व ऐहिक सुखाचा उपभोग घेऊन मुक्त झाला. असा श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचा महिमा आहे. त्यांचा कुणीही भक्त नाश पावत नाही, तर उत्तरोत्तर कल्याणसच प्राप्त होतो. इति श्री सद्गुरू सत्यदत्त पूजा चतुर्थोध्याय. श्री सद्गुरू सत्यदत्त चरणार विद्याभ्याय नमः. पंचमोध्याय प्रारंभ. श्री सद्गुरू सत्यदत्त सूत म्हणाले, शरण आलेल्या भक्ताचे रक्षण करणे हे कल्याणकारक पूजा व्रत ज्याने स्वीकारले आहे, असा हा परमेश्वर श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय आहे. याकरिता हे मुनी श्रेष्ठ हो, पुन्हा आदराने त्याचा प्रभाव श्रवण करा. गोदातटी राहणारा हरिशर्मा म्हणून एक ब्राह्मण होता. त्याला 20 वर्षाचा एक पुत्र होता. त्याला जन्मापासूनच गुल्म, 8 वर्षांचा क्षय, 3 वर्षांचा जलोदर, 1 वर्षाचा जीर्णज्वर व 6 महिन्यांचा कासयुक्त अतिसार हे विकार होते. तसेच 4 महिन्यापासून भगंदरही झाला होता. त्रिदोषाने व्याप्त झालेला त्या आपल्या मरोन्मुख पतीला पाहून अत्यंत दुःखी झालेली त्याची 16 वर्षाची स्त्री श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांना शरण गेली व म्हणाली, हे सद्गुरो, मला सौभाग्य द्या. माझे पती रोगपीडित झाले आहेत. त्यांना केलेले अतिशय उत्तम औषधोपचारही दुर्दैवाने निष्फळ झाले आहेत. त्या साध्वी स्त्रीने अशी प्रार्थना केली असता श्री सद्गुरू तिच्या घरी गेले. तिच्या पतीला पाहून अवलोकन करून त्या साध्वी स्त्रीकडून श्री सद्गुरू सत्यदत्त पूजा करविते झाले. जशी उपासना वाढत गेली तसे ते रोग शीघ्र नाहीसे झाले. उपासनेतून प्राप्त झालेल्या ज्ञान वैराग्य सामर्थ्यामुळे तो ब्राह्मण रोगमुक्त झाला. तसेच इहलोकी संपत्ती, संतती, आयुष्य व कीर्ती तसेच श्रीसेवा दास्यभक्ती यांचा लाभ घेऊन उत्तम गतीस प्राप्त झाला. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांची ही पूजा मनुष्यांना पापनाशक, तुष्टी देणारी, पुष्टी देणारी, भुक्ती व मुक्ती देणारी आहे. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या कृपेने मी ही पूजा संक्षेपाने कथन करीत आहे. वेदधर्म म्हणाले, हे दीपका, सुतांच्या मुखातून हे श्रवण करून नैमिषारण्यातील महर्षी एकाग्रचित्त होऊन श्रद्धा भक्तिपूर्वक श्री सद्गुरू सत्यदत्त पूजा करविते झाले. हे वत्सा दीपका, यज्ञदीक्षा घेतलेले हे महर्षी श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या दर्शनाची इच्छा करून एकाग्रचित्ताने श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या चरणांचे स्मरण करते झाले. नंतर सुखकारक ज्याचा स्पर्श आहे असा सुगंधी वायू वाहू लागला. त्या पाठोपाठ तेजोराशी श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय स्वमायायोगे प्रगट झाले. उदय पावणाऱ्या सूर्याप्रमाणे तेजोमंडलामध्ये असणाऱ्या श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांना चर्मचक्षूंनी अवलोकन करण्यास ते ऋषी समर्थ झाले नाहीत. नेत्र मिटून ते ब्राह्मण एकाग्रचित्त होऊन हृदयामध्ये हरीची प्रार्थना करीते झाले. आम्हाला प्रभूचे दर्शन कसे होईल असे चिंतन ते ऋषी करीत होते. तेव्हा आकाशवाणी झाली,
हे ऋषी हो, नेत्र उघडा. तेव्हा ईश्वराची कृपा झालेले ते ब्राह्मण भगवत स्वस्वरूप पाहते झाले व शुद्ध चित्त होऊन स्तुती करू लागले. ऋषी म्हणाले, आपण ऋषी नाही, तसेच वर्णाश्रम चिन्ह धारण करणारेही नाही. आपण त्रिगुणातीत परब्रह्म स्वरूप आहात. आपणच स्वअंशाने हे संपूर्ण विश्व उत्पन्न केले आहे. आसुरी वृत्ती असणारे व मायेने मोहित झालेले लोक आपले दिव्य उत्तम सत्य असे तेजोमय रूप जाणत नाहीत. म्हणूनच या संसारात फार श्रमतात. तू या विश्वाची उत्पत्ती, पोषण व संवार करणारा आहेस. प्रत्यक्ष ब्रह्मतत्व तूच आहेस. हे परमात्मन, हे सर्व विश्व ब्रह्मरूप आहे. तू सर्वात्मा आहेस. तुझ्यापासून हे विश्व उत्पन्न होते. तुझ्या ठिकाणी रममाण होते. तुझ्या स्वरूपात लीन होते. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र व ब्राह्मण या 8 रूपांनी जगन्मय तूच भासत आहेस. तुझे अत्यंत गूढ असे स्वरूप सामान्य जनांना समजण्यास कठीण असून ते जाणण्याविषयी आम्ही जो प्रयत्न केला आणि जे रूप आम्ही जाणू शकलो, हा सर्व आपलाच कृपाप्रसाद आहे. हा अनुभव पूर्वपुण्याईनेच आम्हाला आलेला आहे. याप्रमाणे ऋषींनी स्तवन केल्यामुळे संतुष्ट झालेले श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय त्या ऋषींना सर्व विश्व आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी दाखविते झाले व आपल्या दिव्य वाणीने त्यांना म्हणाले, हे ब्राह्मण हो, तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी येथे आलो आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या अनेक जन्मातील केलेल्या श्रीसेवा दास्यभक्तीमुळे मी तुमच्यावर संतुष्ट झालो आहे. याकरिता तुम्ही अखंड श्रीसेवा दास्यभक्ती घडावी ही श्रीचरणी नम्र विनंती करा. तेव्हा शौनकादी ऋषी म्हणाले, हे देवा, तूच आम्हाला स्वस्वरूपाचे ज्ञान करून देऊन स्वभक्त व शांतचित्त कर. कारण तूच सर्वसाक्षी आहेस. आम्ही काय बोलावे? आपणच आमचा मनोरथ जाणून सर्वतोपरी आम्हाला उपासनेस योग्य करा. श्री सद्गुरू सत्यदत्त म्हणाले, तुम्ही श्रद्धेने मला प्रिय असे जे स्तवन केले ते मनुष्यांना सायुज्य मुक्ती देणारे आहे. हे ब्राह्मण हो, तुम्ही या जन्मीच देहांती मन व वाणीला गोचर न होणाऱ्या माझ्या परमानंद स्वरूप श्रेष्ठ पदाला प्राप्त व्हाल यात शंका नाही. ही श्री सद्गुरू सत्यदत्त पूजा सन्निपात, नेत्ररोग, मेह, कुष्ठ, श्लेष, क्षय, ज्वर, वातविकार, पित्तविकार, गुल्मरोग, देशात स्वचक्र, परचक्र इत्यादिकांनी उत्पन्न होणारा शोभ या सर्वांचा नाश करील. या पूजेने वंद्या स्त्रीस पुत्र होईल. संकटांनी गांजून गेलेला मनुष्य त्यातून मुक्त होईल. दरिद्री पुरुषाला द्रव्यप्राप्ती होईल. रोग्याला आरोग्यप्राप्ती होईल. मुमुक्षु पुरुषाला सद्गती प्राप्त होईल. ज्याला जे इष्ट असेल ते त्याला या योगे प्राप्त होईल. वेदधर्ममुनी म्हणाले, दीपका असे बोलून तेजोराशी देवादिदेव श्री सद्गुरू सत्यदत्तराज अंतर्धान पावले. हे अवलोकन करून शौनकादी ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले. वत्सा दीपका, असा या प्रभूचा प्रभाव आहे. शरणागतांविषयी दयाळू, स्मरण केल्याबरोबर भक्ताकडे धाव घेणाऱ्या सर्वेश्वर श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांची उपासना श्रद्धापूर्वक करून तूही परमानंदाला प्राप्त हो. इति श्री सद्गुरू सत्यदत्त पूजा पंचमोध्याय.